महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। सोयगाव तालुक्यातील पळसखेड येथे जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर, अपूर्ण राहिलेल्या पुलामुळे नागरिकांना नाहक त्रास। जोरदार पावसामुळे सोयगाव तालुक्यातील बऱ्याच भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली। नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलाय। पळसखेड गावातील 2 भागांना जोडणाऱ्या रस्त्यावर पूर परिस्थिती निर्माण झाली होती। पळसखेडा वाकोदला जोडणारा जळगाव व संभाजीनगर जाण्यासाठी सुद्धा हाच मार्ग आहे। या नाल्याच्या पुलावरून 4-5 फूट उंचीवरून पाणी राहत होते। पळसखेड व जळगाव जिल्ह्यातील वाकोद जाण्यासाठी एक पूल मध्ये आहे। या पुलाची मागील 2 वर्षापासून दुर्दशा झाली आहे। मात्र याकडे स्थानिक प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे कुठलेही लक्ष नाही। या पुलाचे 2-3 वेळा उद्घाटन झाले पण काम काही चालू होईना। या पुलाच्या वरून पावसाचे पाणी वाहत असल्याने जवळपास 3 तास हा रस्ता बंद होता। त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या रांगा लागलेल्या होत्या, तर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। या पुलाचे काम कधी मार्गी लागणार आणि प्रशासनाला या कामाची कधी सूद येणार याकडेच नागरिकांचं लक्ष लागलंय। राजकीय नेते निवडणुकीच्या वेळी आश्वासनांचा भडीमार करतात, तर प्रत्यक्षात काहीच कामं करत नाही। अशा नेत्यांच्या खोट्या आश्वासनामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।